चंदनझिरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। मोटरसायकलवरून धारदार तलवारीचा साठा घेऊन जाणाऱ्यास ठोकल्या बेड्या। धारदार 9 तलवारीसह 47,000 रुपयांची मोटरसायकल जप्त। औरंगाबाद चौफुली परिसरातील डांगेनगर भागात एक युवक तलवारीचा साठा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती चंदनझिरा पोलिसांना लागताच त्यांनी डांगेनगर पोलिसात सापळा लावून शाईन मोटरसायकलवरून तलवारीचा साठा घेऊन येणाऱ्या युवकास आज दुपारी बेड्या ठोकल्या। या घटनेने नॅशनल भागात खळबळ उडाली असून एवढ्या मोठ्या तलवारी कोणी आणि कशासाठी मागवल्या याची चंदनझिरा पोलीस शोध घेत आहेत। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप आपल्या टीमसह पेट्रोलिंग करताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की नॅशनल नगर भागातील डांगेनगर भागात तलवारीचा साठा येणार आहे। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांनी वरिष्ठांना माहिती कळवून डांगेनगरच्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला। दुपारी 3 वाजेच्या सुमारास होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH21 BC 6178 ला गाठोड्यात धारदार तलवारी बांधून इसम येत असल्याचं पोलिसांना दिसताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून दुचाकीस्वारास पकडले। त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव खालेद बिन मोहम्मद बासर राहणार कुचरवट्टा जुना जालना हल्ली मुक्काम ग्रीन पार्क कॉलनी जालना असे सांगितले। गाठोड्याची झडती घेतली असता त्यामध्ये धारदार स्वरूपाच्या 9 तलवारी आढळून आल्याने पोलिसांनी तलवारीसह शाहीन मोटरसायकल जप्त करून खालेद बिन बासर या इसमाविरुद्ध उपनिरीक्षक सचिन खालप याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक MB स्कॉट सय्यद अफसर, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, राजू पवार, गजानन जारवाल, चालक परमेश्वर हिवाडे आदींसह कर्मचाऱ्यांनी केली आहे।